आयतं राजकारणामध्ये कोण काय देत नाही. आणि जर राणेंचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये, माझा पराभव दोनदा झाला, तर राजकारणामध्ये आता तसे जुने दिवस, कोणाच्या तरी नावावर कोणतरी निवडून येतोय ते दिवस पण संपले. आता कोणाच्या नावावर निवडून येऊ शकत नाही. संजू परब हा व्यक्ती, मी नेहमी अनेक वेळेला चर्चा करतो, आठवड्यातून 4-5 वेळा आम्ही एक दुसऱ्याशी बोलतो की पक्ष वाढवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जी तळमळ आहे, त्याला ज्या मोकळीची गरज आहे ती लवकरात लवकर मिळावी, हे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खरोखरच केसरकर साहेबांना तर मी विनंती करीन, कारण का पक्ष दाखवल्याशिवाय कोण समोर सल्यूट मारणार नाही. आणि आपण नुसतं सहनच करत बसायचं, हे वातावरण आपल्या पक्षासाठी चांगलं नाही. आपण कोणाकडे काय मागायला जात नाही, कुठे काय जबरदस्ती करत नाही. सामंत साहेब जिथे नजर टाकतायत ना तिथे लोक येत आहेत. म्हणजे नजर नुसती फिरली ना, साहेब येऊ, आणि मी विचारलंच नाही, नुसती नजर फिरवली तरी, कारण का त्यांना विश्वास आहे की कामं होतील तर शिवसेनेत होतील, ह्या महायुतीमध्ये होतील. आणि म्हणून सावंतवाडीमध्ये तसं वातावरण तयार करण्यासाठी कुठलंही युद्ध सोपं नसतं. आपण राजकारणात आहोत, 5 वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिले, हे युद्धच आहे 5 वर्षाचं. हे जिंकण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागणार, आपल्याला हे सगळं आपल्या आटोक्यात आणावं लागणार. संजू परब मध्ये क्वालिटी आहे, पण ती परब मध्ये क्वालिटी ती वापरली गेली पाहिजे, त्याचं योग्य ते नियोजन खालपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून वालवलकर साहेब, संजू परब, दळवी साहेब, आपण सगळ्यांना मी सांगतो, कोणाच्या अंगावर जायला आपण काय राजकारणात आलेलो नाही. आणि जसं केसरकर साहेब बोलले तसं माझ्यामध्ये मी फार बदल देखील केले.